नमस्कार मित्रांनो, साईसागर एंटरटेनमेंट आणि MCM TV तर्फे दरवर्षी आम्ही ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा काही नामवंत व्यक्तींना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत असतो. महाराष्ट्रभर फिरून आम्ही त्यांच्या कार्याला सलाम म्हणून हा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार त्यांना समर्पित करत असतो. अशाचपैकी यावर्षी आम्ही ज्यांची निवड केलेली आहे ते माननीय अमोल जाधव सर, व्हिडिओ कर्जत म्हणजेच गट विकास अधिकारी कर्जत, जिल्हा अहमदनगर. त्यांनी आत्तापर्यंत कसा प्रवास केला, त्यांची उल्लेखनीय कामं कशी आहेत याच्यावर प्रकाश टाकणारी ही मुलाखत जाणून घेऊयात माननीय श्री अमोल जाधव सर यांच्याकडूनच त्यांची पूर्ण माहिती. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सर, आपण गट विकास अधिकारी आहात, म्हणजे एका गटाचा विकास करणारे. आमच्या प्रेक्षकांना असा प्रश्न आहे की आपण गट विकास अधिकारी म्हणून कोणतं काम करता? गट विकास अधिकारी याच्या नावातच म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर गट हा इथे तालुका या अंगाने संबोधलेला गेलेला आहे आणि विकास तालुक्याचा विकास करणारा अधिकारी हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि या विकासामध्ये जे आपले UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्यातले बरेचसे गोल हे या गट विकास अधिकाऱ्याशी संदर्भात आहेत. त्यात मुख्यतः शिक्षण, महिला बाल कल्याण, आरोग्य, तसेच पशुसंवर्धन, समाज कल्याण हे सर्व विषय, याशिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाणारी कामं, यात पायाभूत सुविधांचा विकास या गोष्टींचा समावेश होतो. सर, आपल्या हद्दीमध्ये एकूण किती गावं येतात? कर्जत तालुक्यात तशा 91 ग्रामपंचायती आहेत आणि त्यात 116 महसुली गावांचा समावेश होतो. क्या बात. लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या साधारणतः 3.5 लाखाच्या आसपास कर्जत तालुक्याची आहे. आपण या पदावर आणि या विभागात येत असताना अगोदर पूर्वीची परिस्थिती कशी होती? या पदावर म्हणजे कर्जत तालुक्याचं जर पाहिलं तर थोडासा दुष्काळी पट्टा आहे आणि इथे मुख्यतः टँकरची परिस्थिती जास्त आहे. आणि सद्य स्थितीत पाहिलं तर मागच्या 2 वर्षात तर पाऊसमान चांगलं असल्यामुळे टँकरची काही आवश्यकता लाभलेली नाही आहे. आणि यापूर्वीही जिथे कर्तव्य कालावधी झाला आहे तिथेही मुख्यतः तो सदन भाग असल्यामुळे तिथले प्रश्न हे वेगळे असायचे. सर, आपण या अगोदर भडगावला होतात, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये. बरोबर. तिथल्या काय समस्या होत्या आणि तिथं कोणती कामं आपण केली? तिथे भडगावमध्ये काही भाग मुख्यतः हा आदिवासी बहुल होता आणि मुख्य म्हणजे गट विकास अधिकाऱ्याच्या संबंधित तिथला प्रश्न म्हणजे घरकुलाचा होता. बहुतांश हे अजूनही आपल्या राज्यात म्हणा, देशात म्हणा, की बऱ्याच कुटुंबांना अजून घरकुलाची समस्या आहे. जे छप्पर किंवा एकदम बेघर आहेत अशांना घरकुल देणं हा तिथला मुख्य उद्देश होता. सर, आपण मराठी भाषेतील शब्द जतन करणे एक शब्दकोश आपण केला स्थानिक लोकांकडून, याबाबत आपण काय सांगाल? आता मुख्यतः ही प्रेरणा एक नागराज मंजुळे सरांचा मराठी पालकांचे संमेलन यात त्यांनी एक स्पीच दिलेलं होतं आणि त्या स्पीचमधून ही संकल्पना आली होती की मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने काहीतरी वेगळा उपक्रम राबवायचा होता आणि त्यातून मराठी भाषेचं जतन होऊन तिच्या विकासात आपण काही योगदान देऊ शकतो का. आणि सध्याची जी पिढी आहे जी सोफिस्टिकेटेड तर होतच आहे, याशिवाय आपली ही संस्कृती कुठेतरी जपली जावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमामध्ये आपण काय केलं होतं की प्रत्येक शाळेला किमान 10 शब्द तिथून त्यांनी स्थानिक भाषेतील आपल्या आजी आजोबांना भेटून गोळा करायचे होते आणि ते गोळा केलेले शब्द आपण एकत्रितरित्या त्यांचं संकलन केलं आणि ते संकलन केल्यानंतर आता आपण त्याची एक कर्जत तालुक्याची एक पुस्तिका तयार करण्याच्या टप्प्यात आहे. क्या बात. सर, आपण 60,000 लोकांचा सहभाग घेऊन एक रोजगार हमीची योजना राबवली, याबाबत काय सांगा?
ही म्हणजे आता रोजगार हमी जसं मी आधी सांगितलं आपल्याला, तर कर्जत तालुका हा आधीपासून थोडासा दुष्काळ बहुल होता. इथे रोजगाराची समस्या भेडसावत असायची. तर इथे पहिल्यापासूनच रोजगार हमीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कामांचं मागणी होत असते. या कामांची मागणी होत असताना आपण मुख्यतः वृक्ष लागवडीवर भर दिलेला आहे. या माध्यमातून आपण 60,000हून अधिक वृक्ष लागवड केलेली आहे आणि ह्या लागवडीचा पुढच्या काळात, भविष्याच्या काळात जे आता आपण कोविडसारखी महामारी पाहतोय, अशा वेळी जिथे ऑक्सिजनची आवश्यकता होती त्या काळात अशा दुष्काळबहुल भागात ह्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाला पूरक काम होईलच, याशिवाय स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल याची शाश्वती वाटते. सर, द हुक ही कल्पना काय आहे? द हुक म्हणजे आपण जर पूर्वीच्या काळात पाहिलं तर आपण आपल्या घरात एक लेटर, जुने आपले जे कागदपत्र किंवा लेटर असायचे ते त्या हुकमध्ये अडकवायचे, म्हणजे साधी तार असायची. तर ही संकल्पना अशी आहे, हा पण ही संकल्पना एका व्हॉट्सअप ग्रुपवर सुनंदाताई पवार यांनी आम्हाला शेअर केलेली होती आणि ती अशी चांगली वाटली म्हणून आपण ती शाळेच्या माध्यमातून राबवतोय. यात लहान मुलं काय करतात शाळेतील, ते घरात जे निर्माण होणार प्लॅस्टिक आहे, जे आपण बाहेर बाजारातून आणतो, तर ते प्लास्टिक त्या हुकमध्ये अडकवतात आणि महिन्यातील एक दिवस ते हुक, ते गोळा झालेलं प्लास्टिक शाळेत जमा करतात आणि हे जमा झालेलं प्लास्टिक आपण आता ते नगरपंचायतला करार करून देणार आहोत. क्या बात आहे. त्या माध्यमातून प्लास्टिकचं हे कमी होईल. शिक्षक निबंध ही संकल्पना व्यापक होण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? जे शिक्षक निबंध तशी एक छोटीशी संकल्पना होती. त्यात म्हणजे त्याचा उद्देश असा होता की शिक्षक हे जे कर्मचारी आहेत हे 30 वर्ष एकाच क्षेत्रात काम करत असतात आणि त्या क्षेत्रात काम करताना तोचपणा येऊ नये, त्यांच्या विचारांची व्याप्ती वाढावी या दृष्टीने आपण विविध एक फ्लेक्झिबल असे आणि सध्याच्या परिस्थितीला साजेसे असे काही निबंधाचे विषय दिले होते आणि त्यात त्यांना मांडण्यासाठी पूर्ण स्कोप दिला होता. त्यासाठी आपण काही बक्षीसही ठेवलेले आहेत. सर, आपल्या तालुक्याचे माननीय आमदार रोहित पवार साहेब यांनी ज्यावेळेस तुमच्या तालुक्यात निवडून आले त्याच्यानंतर जो कामाचा सपाटा सुरू केलेला, बरोबर, त्यांच्या कामात अजून एक उल्लेखनीय एक नाव येतं, समृद्ध गाव. बरोबर. या कल्पनेविषयी आपण काय सांगाल? समृद्ध गाव ही संकल्पना माननीय आमदार साहेब यांनी अशा प्रकारे स्वीकारली आहे की यात गावाचा फक्त भौतिक विकास न करता विकासाचे जे वेगवेगळे आयाम आहेत, त्यात आरोग्य असेल, शिक्षण असेल, आध्यात्मिक समृद्धी, जलसंधारण, ह्या सर्व बाबींना विकासाच्या त्यांनी भर दिलेला. यात त्यांच्या मातोश्री ज्या सुनंदाताई पवार आहेत त्यांचं अतुलनीय योगदान आहे. लोकसहभाग वाढवण्यात त्या गावात भेटी देतात. तसेच यात लोकसहभाग हा त्या गावातील लोक टाकत असतात. त्यामार्फत जलसंधारणाची बहुतांश कामे हे अशा माध्यमातून झालेली आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की या गावात अजूनही त्या 1-2 कोटी लिटर पाण्याचा साठा तिथे आहे. त्यामुळे त्या गावाला आता टँकरची जी पूर्वीची परिस्थिती होती ती आता तशी राहिलेली नाही आहे. तेथील लोकांचे आरोग्य कार्ड काढण्यात येत आहे. त्यांना जर ऑपरेशनची गरज असेल, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, तर त्यांना ऑपरेशनची व्यवस्था करण्यात येते. प्रमुख अशा कोणत्या समस्या आहेत जेणेकरून आज तुम्हाला त्या माननीय आमदारांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून तुमच्या विभागामध्ये राबवण्यासाठी प्रयत्न करावे? तशा अजून बऱ्याच समस्या आहेत, परंतु त्यातल्या त्यात आत्ता जर पाहिलं तर कोविडची एक समस्या येऊन गेली. त्यातून शैक्षणिक बऱ्याच आपल्याला समस्या जाणवल्या. कारण जो मुख्यतः वर्ग आहे आत्ता शिक्षणाच्या बाबतीत, तो जो वंचित मुलं आहेत त्यांना टॅब नसायचे किंवा ऑनलाईन शिक्षण द्यायचं म्हणलं तर त्यांच्याकडं तेवढी साधनं नसायची आणि त्या साधनांचा आपण
तात्काळ आपल्याला सुविधा देत नसल्यामुळे ते थोडे वंचित राहायचे शिक्षणापासून. महिला बालकल्यांच्या पण बालकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. महिलांच्या बाबतीत म्हणलं तर त्यांच्या HB कमी असणे किंवा त्यांच्या आरोग्याशी संबंधित इतर समस्या आहेत. आरोग्य पाहिलं तर आपल्या अजूनही म्हणजे आरोग्याच्या बाबतीत लोक अजून तितकेही जागरूक नाही आहेत. तर अशा समस्या आहेत. याशिवाय घरकुल, शौचालय, स्वच्छता या विविध प्रकारच्या समस्या अजून आपल्याला भेडसावतात. सर, अजूनही सुरू असलेली जी जागतिक महामारी आहे, तिला पॅन्डेमिक म्हणता येईल, कोविड-19, या जवळपास 3 लाट येऊन गेल्यात. बरोबर. 3 लाटेमध्ये सेकंड लाट खूप भयानक होते. बरोबर. त्या काळातही तुम्ही प्रशासन अधिकारी या विभागामध्ये काम करत होते. तुम्ही एक लोकसहभागामधून एक वर्गणी तयार करून लोकांना मदत केली होती. बरोबर. याबद्दल काय सांगाल? त्यावेळेस आम्हाला असं जाणवत होतं की विविध माध्यमातून शासन मदत करत होतंच, पण याशिवायही बरेच घटक असे होते की त्यांना मदतीपासून ते वंचित राहत होते आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला पूरक भूमिका करावी लागत होती. आणि यासाठी जी पैशाची मदत होती ती आपला शिक्षकांचा स्टाफ असो, कारण त्यांना स्वतःच अशी भावना होती की एक वर्ष आपल्याला शाळेत जाता येत नाही, परंतु आपण ते ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन साधारणतः एक 6 ते 6.5 लाखापर्यंत मदत आपल्याला दिली होती. आणि अशा मदतीतून आपण जे गरजू आहेत त्यांना इंजेक्शन, मिथिल प्रेडनिसोलोन असेल, रेमडेसिवीर असेल, विविध गोष्टी पुरवण्याचा आपण प्रयत्न केला. याशिवायही आमदार साहेबांच्या माध्यमातून कोविड सेंटरला, परत आशा हेल्थ वर्कर्स, जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मास्क, हँड ग्लोव्ज, गॉगल्स, परत सॅनिटायझर हे सर्व एकदम मुबलक प्रमाणात दिलं गेलं होतं. सर, एखादा असा भावनिक करणारा प्रसंग कोणता होता जेणेकरून आता या कोविड काळामध्ये झालेला? भावनिक प्रसंग असे खूप येऊन गेले. त्यातला सांगायचे 1-2 प्रसंग असे आहेत की एकदा म्हणजे आम्ही तहसीलदार, आम्ही उपजिल्हा रुग्णालयात गेलो होतो आणि त्यात आदल्या दिवशी मी एका मनुष्य होता तर त्याच्याशी गप्पा मारल्या आणि चांगला एकदम तो आता घरी जाण्याच्या बराहून मार्गावर होता. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा कळालं की त्याची डेथ झाली होती. आणि याचं कारण असं होतं की तो बरा झाला होता, परंतु त्याच्या शेजारचा व्यक्ती हा त्याची डेथ झाल्यामुळे त्याचं टेन्शन येऊन याची कदाचित डेथ झालेली असावी. आणि आदल्या दिवशीचे सगळे त्याच्याशी बोललेलेचे, त्याची जी धास्ती ती मिटलेली होती, ते सगळे प्रसंग आठवले आणि तेव्हा वाईट वाटलं. आणि दुसरा प्रसंग असा झाला की एक व्यक्ती बिटकेवाडी म्हणून गाव होते, तर तिथे ती व्यक्ती 2-3 दिवस त्या मंदिरातच हे करत होती आणि त्यावेळेस कोविडचं इतकं अवस्था खराब होती, त्यामुळे तिथे त्याला कोविडग्रस्त समजूनच बाकीच्यांची मदत मिळत नव्हती. पण आम्हाला फोन यायचे की याला तुम्ही घेऊन जा. तेव्हा तिथे त्याला म्हणजे त्या ॲम्ब्युलन्समध्ये हे करण्यासाठीही कुणी धजावत नव्हतं, कारण त्या माणसाला कोविड असेल म्हणून. तर अशा वेळेस मग आमचे तेथील ग्रामसेवक आणि तिथली तलाठी वगैरे यंत्रणेने त्यांना तिथे आणलं आणि तिथून आम्ही मग उपजिल्हा रुग्णालयात मी, ग्रामसेवक आणि आम्ही त्याला बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचे मुलगा मुंबईवरून आला तर त्याच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा, की अशा परिस्थितीतही प्रशासनाने चांगली मदत आपण केली. त्यामुळे सॅल्यूट आहे सर तुमच्या कामाला. सर, अशी वेळ कोणावरही येऊ नये. कोरोना काळात प्रशासनानं जनतेची जेवढी काळजी घेतली तेवढी कोणीच घेतलेली नाही, कारण प्रत्येक जण आपल्या जीवाला घाबरत होता आणि घरातून बाहेर निघत नव्हता आणि शासनाने केलेले सगळे नियम पाळत होता. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जास्ती जीवितहानी झाली नाही. बरोबर. आणि ते सगळं श्रेय तुमच्या प्रशासनाला जातं. सर, आमचा पहिला प्रश्न असा आहे की आपलं जन्मगाव कोणतं?
माझं जन्मगाव, माझं तसं पाहिलं तर जन्म झाला माझा राऊरी तालुक्यात, अच्छा. अहमदनगर जिल्ह्यात. अच्छा. आणि तसं माझ्या वडिलांचं आणि माझंही मूळ गाव आहे मोडणीम, जे माढा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात आहे. क्या बात. सर, तुमचं शिक्षण कुठे कुठे आणि कसं कसं झालं? जसं मी आत्ता म्हणलं, जन्म माझा राऊरी तालुक्यातच झाल्यामुळे माझं शिक्षण हे राऊरी कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई शाळेत झालं 12वीपर्यंत. त्यानंतर मी पुण्याला DY पाटीलमध्ये ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट केलं आणि त्यानंतर मी MPSCचाच अभ्यास सुरू केला. क्या बात. सर, स्पर्धा परीक्षा आपण देत असताना तुम्हाला प्रशासनातच यावं असं का आणि कधी वाटलं? ॲक्च्युली 11वी-12वीला आम्ही राऊरी कृषी विद्यापीठात असताना जेव्हा 12वीचा अभ्यास करायचो तेव्हा 12वीच्या अभ्यासाशिवाय तिथे अभ्यास करताना कृषीचे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करायचे. अच्छा. आणि तेव्हा त्यांची जनरल नॉलेजची, राज्यघटनेची पुस्तकं वाचायला मला आवडायचं. वा. आणि तसेच तिथल्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा जेव्हा सत्कार होताना पाहायचो किंवा ते वर्दीत आलेले किंवा विविध महाराष्ट्र शासनच्या गाड्या घेऊन यायचे, तेव्हा एक आतून वाटत होतं की आपण ह्या क्षेत्रात उतरावं. क्या बात. सर, तुमच्या कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती. माझे वडील राऊरी कृषी विद्यापीठात कृषी सहाय्यक होते. त्यांनी 2018 साली ते रिटायर झाले. सध्या ते गावीच मोडणीमला शेती आणि फॅमिली लाईफ आता निवांतमध्ये जगत आहेत. आई पूर्वीपासूनच म्हणजे गृहिणीच होती आणि एक मोठी बहीण आहे, ती अकलूज येथे शिक्षिका आहे. वा. सर, आपण गट विकास अधिकारी आहात, गटाचा विकास करतात. बरोबर. त्या काळात तुमचे जनतेशी जास्त संबंध आहे. बरोबर. अशी कोणती व्यक्ती तुमच्याकडे आली जिला की तुम्हाला तात्काळ मदत करावीशी तुम्हाला वाटलं आणि तुम्ही ती तुमच्या अधिकारातून केली? असे प्रसंग बहुतांश वेळा घडतात. बऱ्याच वेळेस काय होतं की एक नियम आपला साचा बनलेला असतो, कधी कधी आपल्याला त्या नियमाच्या साच्यात बसून त्यांना मदत करावी लागते. आणि बहुतांश वेळेस प्रशासन हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेलं नसतं. त्या अशा व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतात तर त्या व्यक्तींना मग आपण तिथल्या तिथेच मार्ग काढून द्यायचा प्रयत्न करत असतो. परंतु सध्या सिस्टीम ही जास्त स्वायत्तता न ठेवता जास्त सिस्टीम ओरिएंटेड झाली. म्हणजे जो लाभार्थी आहे तो, जो लाभार्थी ऑनलाईनला सर्व गोष्टीत पात्र असेल तर तोच आपण त्याला जास्तीत जास्त लाभ देता येऊ शकतो. त्यामुळे आपल्याकडची स्वायत्तता तशी कमी झालेली आहे, परंतु त्यातही नियमात राहून आपल्याला जे काही करता येईल ते आपण करत असतो. आपलं काम बघता तुम्ही अनेक उल्लेखनीय कामं केलेली आहेत आणि त्या उल्लेखनीय कामाचा अनेकांनी संदर्भ घेतलेला आहे आणि तुमच्या कामाला सलाम म्हणून अनेकांनी पुरस्कार दिलेले आहेत. या पुरस्कारांविषयी आपण काय सांगा? सुरुवातीला म्हणजे माझी पोस्टिंग जी भडगाव तालुक्यात होती तेव्हा आम्ही राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची जी मुख्य योजना आहे घरकुलची, तर त्यामध्ये चांगलं काम केल्याबद्दल 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मुंबई येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते तेव्हा देण्यात आलेला होता. आणि तो एक पहिला सुरुवातीचा चांगला प्रसंग होता. त्यानंतरही जी योजना माझी वसुंधरा अभियान म्हणून पर्यावरण विभागाची राबवली गेली, तर या योजनेमध्ये आपण मिरजगाव ग्रामपंचायत इथे चांगल्या प्रकारचं काम केलं होतं आणि या कामाचीच पावती म्हणून राज्यस्तरावरचा 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला मिळाला. आणि हा पुरस्कारही तेव्हा कोविडचे काही निर्बंध असल्यामुळे मुंबईत घेता येत नव्हता. तेव्हा मग मुख्यमंत्री महोदय, परत पर्यावरण मंत्री महोदय आदित्यजी ठाकरे, तसेच ग्रामविकास मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत हा सोहळा ऑनलाईन पार पाडला होता. क्या बात आहे. सर, आमचं MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तुमच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही जो स्टार महाराष्ट्राची हा पुरस्कार देणार आहोत, याबद्दल आपलं मत काय?
हे खरं तर ही एक आनंदाची म्हणजे माझ्यासाठी वैयक्तिक, कारण तुम्ही माझ्यापर्यंत कसे पोहोचलात आणि हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. बरोबर. शासनातर्फे तर आपण काम करतो त्याचं काय पावती म्हणून पुरस्कार मिळतातच, परंतु आपल्या माध्यमातून हा पुरस्कार मिळतोय हे एक माझ्यासाठी एक खरंच खूप आनंदाचीच गोष्ट आहे. क्या बात आहे. त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. सर, नवीन येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काय संदेश द्याल? नवीन प्रशासनात येणाऱ्या अधिकाऱ्यांना बहुतांश वेळेस काय होतं, प्रशासनात आल्यानंतर विविध गोष्टी फेस कराव्या लागतात आणि मग अशा वेळेस हे आपण स्वतः निवड केलेली आहे प्रशासनाची. बरोबर. ही निवड ही आपण केलेली असल्यामुळे ती सार्थकी लावण्यासाठी आपण त्यात जर आनंद शोधला तर नक्कीच त्या प्रशासनात आनंद आहे. आपण जर त्याला दूषण देत बसलो किंवा त्यातल्या वाईट गोष्टी शोधत बसलो तर मग तुम्हाला त्यात आनंद हा सापडणार नाही. सर, सध्या सोशल मीडियामध्ये मोबाईलचं युग आहे. अँड्रॉईड मोबाईल प्रत्येकजण वापरतो आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण त्या मोबाईलचा वापर करतो आहे. बरोबर. अशा लोकांना आपण काय सांगाल? सध्याच्या स्थितीत जर पाहिलं तर आता हे डिजिटल मीडिया आणि याचे युग आहे, नक्कीच त्याचा वापर करावा. परंतु जितकं जास्त आपण व्हर्च्युअल जगात वावरू तर त्या जगात आपलं जो चिडचिडेपणा वगैरे हा वाढणारच आहे. कारण रेग्युलर आपण एकमेकाशी संवाद साधला, एकमेकाशी भांडणं झाली तर त्यातनं व्यक्तिमत्व विकास होणार आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू एकमेकामध्ये डोकावणारा आहे आणि त्यातून विकास होणार आहे. तर एका मर्यादेमध्ये आहे त्या जगाबरोबर जगण्या इतकाच तो डिजिटल मीडिया किंवा इतर सोशल मीडियाचा वापर करावा. याशिवाय आपण पुस्तकं आणि रेग्युलरमध्ये खेळ वगैरे यांचा जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे. सर, हा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार आपण कोणाला समर्पित कराल? हा पुरस्कार तसं पाहिलं तर माझे जे आई वडील आणि बहीण आहे यांनी इथपर्यंत आणण्यात आणि जे माझं जे बेसिक्स आहे म्हणजे जे वैचारिक अधिष्ठान म्हणूयात आपण त्यांना, ते डेव्हलप करण्यात त्यांचा जास्त वाटा आहे. तर त्यांनाच मी समर्पित करेन. तुमच्या धर्मपत्नीबद्दल काय सांगाल? पत्नीनी मला म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालं आहे तेव्हापासून या प्रशासनाच्या गोष्टीत कधीच म्हणजे तिचं आडकाठी आलेलं नाही आहे आणि तिने नेहमीच माझा सपोर्ट केलेला आहे वेगवेगळ्या गोष्टीत विविध माध्यमातून. आणि त्यात तिने तिच्या नोकरीच्या बाबतीतही बऱ्याच वेळेस तिला त्याग करावा लागला आहे. ते सगळं कुठल्याही प्रकारची त्याबद्दल तक्रार न करता तिने सहन केलं. क्या बात आहे. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या या MCM TV स्टार महाराष्ट्राच्या या मुलाखतीसाठी आपण वेळ दिलात. याबद्दल आमच्या MCM TV तर्फे तुमचे धन्यवाद. खूप लवकरच हा आमचा पुरस्कार सोहळा आमच्या पनवेल येथील नाट्यगृहामध्ये होणार आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा मानाचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपल्याला विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.